सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं। यावर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भात पिकासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे कापणी योग्य भात पीक भिजून गेल्यानं येथील शेतकरी हवालदिल झालाय। यानंतर प्रशासनानं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 18,371 शेतकऱ्यांसाठी 4,08,69,000 रुपये भरपाई म्हणून मंजूर झालेत। सरकारकडून देण्यात आलेली मदत म्हणजे येथील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा होय। शेतकऱ्यांचे झालेले नुकसान शासनाला दिसलेलेच नाही। आता जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्याला देऊच नाही, कारण त्या मदतीचा शेतकऱ्याला काहीच फायदा होणार नाही। मला वाटतं ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल, कारण नुकसानग्रस्त शेतकरी आणि आलेली मदत याची जर कुठेतरी विभागणी करावी झाली तर प्रत्येक शेतकऱ्याला कुठेतरी 1,500-2,000 रुपये फक्त अशी मदत मिळताना दिसते। आणि ही मदत म्हणजे काय कुठे मोठं हे की नाही, कारण शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे। शासनाला मला वाटतं ते दिसलं नसेल, पण शेतकऱ्यांचं जे काही अतोनात नुकसान झालेलं शेती पावसामुळे ते खरोखर कधी न भरून निघणार। आणि ह्या अशा 1,500-2,000 हजाराने शेतकऱ्याचं कुठचंच नुकसान भरून येणार नाही। शेतकरी अक्षरशः खूपच संकटात आहे। ती मदत जाहीर केली आहे ती मला वाटतं त्यांनी शेतकऱ्याला देऊच नाही, कारण त्या मदतीचा शेतकऱ्याला काहीच फायदा होणार नाही। त्यांनी जास्तीत भरघोस अशी निदान गुंठ्याला तरी 5-10 हजार तरी मदत त्यांनी द्यावी, कारण शेतकरी एका गुंठ्याला किती पिकवतो आणि त्याला किती मिळालं हे शेतकऱ्यालाच माहीत आहे। कारण शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे। शेतकरी दरवर्षी जो काय भात करत होता त्याला आता घरात खाण्यासाठी अन्न शिल्लक नाही, एवढी शेती यावर्षी सोडून गेलेली होती। आणि त्या योग्य शेतकऱ्याला कुठेतरी शासनाने भरीव अशी मदत करावी। आणि मला वाटतं आम्ही ज्या प्रसारमाध्यमांनी बघितलं त्यावेळी असं दिसतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच ही तुटपुंजी मदत आहे। बाकीच्या ठिकाणी ऊस लागवड असेल, इतर गोष्टीच्या नुकसानाला भरघोस अशी मदत मिळाली आहे, तिथले शेतकरी खुश आहेत। पण मला वाटतं फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच हे तुटपुंजी मदत देऊन कुठेतरी शेतकऱ्यांची उत्कृष्ट चेष्टा केलेली दिसते। ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून जी मदत सरकारनं जाहीर केली ती तुटपुंजी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची भरपाई होणार नाही। यामध्ये तफावत असून याचं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय। शासनाने जे आता सिंधुदुर्गसाठी नुकसान भरपाईपोटी जे 4 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि सर्वसाधारण नुकसानग्रस्त जो शेतकरी आहे तो 18,000 शेतकरी आहे। आणि त्याचबरोबर भात शेती आणि फळफळावळांचं यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे। भात शेती तर मी म्हणेन 75% हातातून शेतकऱ्यांची गेलेली आहे बऱ्यापैकी। आणि हे 4 कोटी आणि 18,000 शेतकरी म्हणजे सर्वसाधारणपणे 2,200 रुपये नुकसान भरपाई प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणार आहे। ही रक्कम फार अपुरी असून त्याचबरोबर मोठा शेतकरी आहे, लहान शेतकरी, मग सरसकट जर तुम्ही 2,200 रुपये सगळ्यांना दिला तर हा मोठ्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे। याचं कारण मोठा शेतकरी हा मोठ्या नुकसानाला झालेला आहे त्याचं। त्यामुळे शासनाने ही जी तुटपुंजी मदत दिलेली आहे ही काय शेतकऱ्याला परवडणारी नाही आणि नुकसानीतून वर येणार नाही। त्याच्यामुळे शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत, नुकसान भरपाई ही द्यावी अशी आम्ही सर्वजण या माध्यमातून विनंती करीत आहोत। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची भरपाई देण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। मात्र जी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्याचं श्रेय आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत। मात्र या महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे। नुकसान भरपाईसाठी 18,372 शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना त्यांना 4,08,00,000 रुपये भरपाई मिळाली आहे। जर ती प्रत्येकाला विभागली असता 2,224 रुपये एवढी भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळते तर खरंच या भरपाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामध्ये भात कापणीचा वेळीच हा पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शिवसेनेच्या वतीने त्यावेळी मी असून दे, सतीश सावंत असून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं होतं आणि सगळीकडे त्याचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टरांना स्वतः भेटलो होतो। त्याचबरोबर स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली होती। परंतु आजच आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली
की निलेश राणे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, नितेश राणे जे आमदार आहेत, ते दोघंही या नुकसान भरपाईचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. परंतु हे श्रेय लाटून नसून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार या महायुती सरकारने केलेला आहे. 18,372 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी त्यावेळी अर्ज केला होता आणि त्यांना जवळजवळ 4,08,00,000 रुपये फक्त नुकसान भरपाई मिळाली आहे. ती प्रत्येकाला आपण डिवाइड केली तर 2,224 रुपये फक्त ही नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळते. याउलट शेतकऱ्यांना ई पीक पाणी नोंदणीची नोंद केली पाहिजे, त्याचा सातबारा काढला पाहिजे, त्याचे फोटो काढले पाहिजेत, तालुक्याला गेलं पाहिजे, कृषी सेवकांना तलाट्यांना आपल्या शेतामध्ये आणलं पाहिजे, शेतामध्ये पुन्हा फोटो काढले पाहिजेत. असा भूर्दंड जवळजवळ 1,000पेक्षा जास्त रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्याला झाला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला फक्त 2,224 रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे माझी जे कोण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे हे सांगतायत की आम्ही नुकसान भरपाई मिळाली, ह्याचं श्रेय आहे, त्याचं श्रेय आहे, त्यांनी खरं तर ती शेतकऱ्यांकडे जाऊन विनंती करावी, शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं. आज राजकीय विरोधक म्हणून आम्ही तुमच्याशी बोलत नाही, तर शेतकऱ्यांना खरोखरच 2,224 रुपयाचा काय फायदा होईल काय? आज राज्यामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते ती लाखोंच्या घरात मिळते, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अन्याय काय याचा खरं तर लोकप्रतिनिधींनी अभ्यास केला पाहिजे आणि या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आणि आपलं श्रेय लागण्याचा प्रकार हा थांबवला पाहिजे, एवढीच माझी इथल्या राज्यकर्त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर हे 2,224 रुपये किती शेतकरी घेतील? आणि खरं तर कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकेका मताला 15-15, 20-20 हजार रुपये खर्च आले. आज जेवढी तालुक्याला नुकसान भरपाई मिळाली आहे त्याचा एका नगरसेवकाचा खर्च तेवढा होता जो सत्ताधाऱ्यांनी राबवला होता की एकेका मतदारसंघामध्ये एकेका नगरसेवकाच्या छोट्या मतदारसंघामध्ये 1-1 कोटी रुपये खर्च झाले होते आणि आता तालुक्याला नुकसान भरपाई लाखामध्ये आहे. आणि याचा लोकांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी शांतपणे विचार करावा आणि सत्ताधाऱ्यांबरोबर कसं राहावं हे लोकांनी ठरवावं अशी माझी लोकांना विनंती आहे.